नागपुर शहर पुलिस द्वारा नशा विरोधी जन जागरूकता के लिए 25 जनवरी को टाइगर रन मैराथन का आयोजन किया जा रहा है। इस दौड़ के माध्यम से नागरिकों को नशा मुक्ति, फिटनेस और स्वस्थ जीवन शैली का संदेश दिया जाएगा। मीडियाचे सर्व रिप्रेझेंटेटिव्स, माझे सर्व सहकारी अधिकारी, जॉइंट सीपी साहेब, आमचे ॲडिशनल सीपीज, डीसीपीज, आपलं आम्ही पोलीस दलातर्फे आपला खूप खूप स्वागत आणि धन्यवाद करतो। मागच्या वर्षी पहिला एडिशन आपले टायगर रनचा झाला होता, ज्याच्यात जवळपास 15,000 लोकांनी पार्टिसिपेट केला होता आणि त्याच्यामुळे एक पोलिसांमध्ये आणि पब्लिकमध्ये एक वेगळी चांगली पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होती की हे जे आहे दरवर्षी आपण ही केलं पाहिजे। आपण ह्या वर्षीही 25 जानेवारीला हे जे सेकंड एडिशन टायगर रनच्या इथे आणतो आहे। याच्यात 4 वेगवेगळे प्रकारचे रन्स राहतील, म्हणजे एक 3 किलोमीटर्स राहतील, दुसरा 5 किलोमीटर, तिसरा 10 किलोमीटर आणि चौथा 21 किलोमीटर आहे। आणि हे जे आहे 25 तारीखला सकाळी जे सुरू होणार आहे सकाळी 5 वाजता आणि त्याच्यानंतर 15 मिनिटानंतर जे आहे 10 किलोमीटर आणि नंतर त्याच्या बाकीचे जे 5 आणि 3 किलोमीटर्स आहेत त्याच्या वेळ ही त्याच्यात दिलेला आहे। आणि ते याचे जे बिब आहे, बिब देणार आहे आपण नंबर, त्याच्यात जे टायमिंगसाठी जे चिप असतात ती 10 आणि 21 किलोमीटरला आम्ही देणार आहे। प्राईज मनी पण याच्यात मोठी आपण ठेवलेली आहे, त्याच्यात जे आहे जवळपास 8 लाख प्लस जे आहे त्याच्यात आपण हे ठेवलेली आहे प्राईज मनी। आणि याशिवाय जे आहे आपले 8,38,000 याच्यात आपण प्राईज मनी ठेवलेली आहे। आणि जे आपण हे जे ऑनलाईन जे पोर्टल तयार केलेलं आहे तो आहे www.tigerrun.in। याच्यावर ऑनलाईन ते जे लोक आहेत ते रजिस्टर करू शकतात। ऑफलाईनची सुविधा पण आपण दिलेली आहे, काही शाळाचे मुले असतात त्यांना जमत नाही किंवा इतर जे आहेत त्यांच्यासाठी आपण ऑफलाईनची सुविधाही केलेली आहे। हे जे आहे जो मुख्य उद्देश आहे ते त्याच्यात 2-3 आहे, परंतु जे ड्रग्सचे विरुद्ध आपण काम करतो आहे आणि संपूर्ण देशामध्ये पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून हे चालू आहे की वी शुड मेक इंडिया ड्रग फ्री। आणि आपण या शहरामध्ये याच्या विरुद्ध ऑपरेशन थंडर जे चालू केलेलं आहे आणि त्याच्या भरपूर मोठा यश पण मिळालेलं आहे। हे आपण पुढे घेऊन जातो आहे आणि याच्यामध्ये आपण कसे एक सक्षम ड्रग फ्री सोसायटी उभी करू शकतो आहे त्याची गरज आहे, त्याच्यासाठी आपण काम करतो आहे आणि याचा एक मुख्य उद्देश हे राहील। याशिवाय जे आहे हेल्थ इज मोर दॅन वेल्थ, याच्यासाठीही आपला एक मुख्य इश्यू आहे। आणि आपण सगळे म्हणजे पोलीस नव्हे तर पूर्ण समाज एक फिजिकली फिट राहायला पाहिजे, मेंटली फिट राहायला पाहिजे आणि स्पिरिच्युअली फिट राहायला पाहिजे। आणि याच्यासाठीही एक मोठा संदेश याच्या मार्फतीने जाणार आहे। याच्यात आपण सगळ्यांना विनंती करतो आहे की आपण संपूर्ण परिवारासोबत तुम्ही याच्यात पार्टिसिपेट करा, म्हणजे संपूर्ण परिवार म्हणजे आई वडील किंवा त्याचे आजोबा वगैरे ते आले आणि मुलांसोबत ज्यावेळेस धावतील तर एक वेगळा संदेश सर्वांसाठी जाईल। याच्यासाठी आपण वेगवेगळे शाळा जे आहेत त्यांनाही आपण इन्व्हॉल्व करतो आहे। मग ते जे शाळा आहे आत्तापासून आमच्याकडे भरपूर आलेले आहे की साहेब आम्हाला पण याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे, म्हणजे त्यांच्या बँड राहील, मग ते एक बँड त्यांच्या राहील। आणि ह्याच्यात जे आहे एक वॉटर स्टेशन्स वगैरे दर 2 किलोमीटरवर वॉटर स्टेशन राहील आणि दर 2 किलोमीटरवर आपलं जे बँड्स आहे शाळाचे ते राहतील आणि त्यांच्या पार्टिसिपेशन याच्यात राहील आणि त्याच्या मार्फतीने पण हे होतील की भाई आम्ही याचा भाग आहे। याच्यात आपण जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एक मेडल देणार आहे, जे आपण बघितलं, टी शर्ट याच्यासाठी राहील, त्याशिवाय ऑनलाईन एक सर्टिफिकेट राहील। तसेच जे पार्टिसिपेट करणार आहे याच्यासाठी एक वेगळी आपण व्यवस्था केलेली आहे, ती आहे फोटोग्राफ्सची।
जे धावतील त्याचे बिब नंबर्स चे अनुषंगाने तर त्यांनी जर त्याच्यावर बिब नंबर टाकला जे ऑनलाईन त्याला त्याचे फोटोग्राफ पण फ्री मिळतील असं आपण एक व्यवस्था केलेली आहे. जे आहेत आमची संपूर्ण पोलीस जी टीम आहे ती हजर राहतील. आमचे जे पोलीस हेडक्वार्टर आहे तिथून हे सकाळी जसं मी सांगितलं सुरू होणार आहे. आणि याच्यात आपले मार्फतीने मला एक सगळ्यांना विनंती करायची आहे की द मेसेज शुड स्प्रेड वाईडली आणि आपण याच्यात आम्हाला सहकार्य करा जेणेकरून आपण एक चांगला पॉझिटिव्ह मेसेज आणि पोलीस पब्लिक रिलेशन्स अजून कसे वाढतील हा पण एक याच्या मागचा हेतू आहे. आणि पोलीस आणि पब्लिकमध्ये जे दरी आहे ते कमी होतील कारण ज्यावेळेस इतकं पब्लिक पोलीससोबत असतात त्यावेळेस एक वेगळा संदेश सर्वांना जातो. हा एक याच्या अजून एक मागचा हेतू आहे. आपण सगळेही याच्यात भाग घ्यावे जे आपल्यामधून पण पार्टिसिपेट करण्यास इच्छुक आहे त्याची नावं मला द्या. आम्ही जरूर तुम्ही याच्यात सहभागी व्हा. आपला रिपोर्टिंग तो राहतच परंतु याच्यात पार्टिसिपेट पण करा अशी माझी एक आपल्या सगळ्यांना विनंती राहील.